जय श्री कृष्ण माऊली. श्री परमात्मेय नमः. आपल्याला सांगत आहे भक्ती विजय ग्रंथ. आपल्याला सांगत आहे भक्ती विजय ग्रंथ. कलियुगामध्ये अवतरलेत बरं का संत. नाम्या संगे जेवतो बघा याची मात. नाम्या संगे जेवतो बघा याची मात. किती रे आवडला तुला नामदेवाचा भात. देव उद्धवाला म्हणतात, उद्धवा अरे तू जा आणि कलियुगामध्ये अवतार घे. उद्धव म्हणाले, देवा गर्भवास सोसून सोसून कंटाळा आलाय रे. 9 महिने त्या गर्भात राहावं लागतं, वरती पाय आणि खाली डोकं. कंटाळा आलाय मला, नको हे गर्भवास, आणि मी जन्म घेतच नाही. देव म्हणले, असं चालेल का रे उद्धवा. जाऊ दे, चल तू गर्भवासात जन्म घेऊच नकोस. अयोनी संभव असा जन्म देतो तुला, पण तू कलियुगात अवतार घे. पंढरपूर क्षेत्रामध्ये दामाशेट्टी नावाचा भक्त राहत होता. दामाशेट्टी नावाचा भक्त पांडुरंगाची भक्ती करी. त्यांच्या पत्नीचे नाव गोनाई, ती पण पतिव्रता होती. दामाशेट्टीचा नित्यक्रम सकाळी उठावं, चंद्रभागेला जावं, स्नान करावं, पांडुरंगाचं दर्शन करावं आणि भजन पूजन करावं. नैवेद्य दाखवल्याशिवाय दामाशेट्टीनी जेवू नाही, जेवण करू नये. रोजचा नित्यक्रम होता का पांडुरंगाला नैवेद्य दाखवलाच पाहिजे. गोनाई एक दिवस आपल्या पतीला म्हणाली, तुम्ही विठ्ठलाची रोज पूजा करता, त्या विठ्ठलाला काहीतरी मागा ना. दामाशेट्टी म्हणाले, काय मागतेस. अहो आपल्याला मूल नाही. देवाला म्हणावं एक संतान आमच्या पदरी घाल. काय म्हणतेस ग गोनाई. श्रावण महिन्यात कधी आंब्याला फळ लागले का. कधीच्या कधी पण मागतेस तू काही पण. अहो जे अशक्य आहे ना ते शक्य करून दाखवणारा तो भगवंत आहे. गोकुळामध्ये ब्रह्मदेवाने गाई गोपाळ चोरून नेले होते, तर तो स्वतः झाला होता. आणि आपल्याला एक मूल द्यायला त्याला काय मोठी गोष्ट आहे काय. तुम्ही मागून तर बघा. गोनाईचं म्हणणं पांडुरंगाजवळ दामाशेट्टीने सांगितलं आणि रात्री स्वप्न पडलं. दामा, सकाळी तू स्नानाला जाशील ना तेव्हा एक शिंपला वाहत येईल आणि तो शिंपला तू घरी घेऊन ये. त्याच्यात एक पुत्ररत्न असेल. उद्धवाचा अवतार आहे तो. 4 युगात त्याची कीर्ती राहील. दामाशेट्टी खरबडून जागे झाले. अगं गोनाई गोनाई, मला असं स्वप्न पडलं. गोनाईला आनंद वाटला. सकाळ कधी होते याची वाट बघत होते. सकाळ झाली. दामाशेट्टी स्नानाला गेले आणि चंद्रभागेत खरोखर एक शिंपला वाहत आला आणि त्या शिंपल्यातून असा आवाज येत होता, विठ्ठल 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 असा आवाज येत होता. त्या दामाशेट्टीनं तो शिंपला घरी आणला. त्याच्यामध्ये सुंदर असं एक बाळ होतं. गोनाईनं उचलून घेतलं आणि त्या गोनाईला प्रेमाचा पान्हा फुटला. नामदेव लहानाचे मोठे होत होते. नामदेव आता 5 वर्षाचे झाले, पण त्यांना नामाची खूप ओढ होती. सतत भगवंताचं नामस्मरण करावं म्हणूनच तर त्यांचं नामदेव नाव होतं. एक दिवस दामाशेट्टीला बाजारात जायचं होतं आणि नैवेद्याला उशीर होत होता. दामाशेट्टी बाजारात निघून गेले होते आणि आई गोनाईनं सांगितलं, नामा अरे बाळा, तुझे वडील आज घरी नाहीत. तू काय कर, विठ्ठलाला नैवेद्य घेऊन आज तू जा. नामदेव नैवेद्य घेऊन मंदिरामध्ये गेले. देवाची पूजा केली.
आणि देवाला भोजनासाठी बोलवलं. देवा, भोजन करायला यावं. देवाची मूर्ती होती, कशी बोलणार? नामदेव महाराज म्हणतात, अरे रोज माझे वडील येतात, तू जेवण करतोस, आणि आज काय झालं सांग बरं? रागावलास का? मी आलेलो तुला आवडलं नाही का? सांग ना देवा. अरे लवकर ये, जेवण कर, माझी आई वाट बघते. ती जेवायची थांबली आहे. छोटेसे 5 वर्षाचे नामदेव देवाला आळवत होते. देवा, अरे जर मी नैवेद्य तसाच नेला तर माझी आई मला रागावल ना. माझे वडील रोज खाऊ घालतात, आज तुला काय झाले देवा सांग ना. तुला ताप आलाय का? आज तुझा उपास आहे का? सांग ना देवा. तू का नाही जेवत? लवकर ये देवा, अंत पाहू नकोस रे. ये ना लवकर जेवायला, मला पण भूक लागली आहे रे. चल आपण दोघे जेवूया. इदुरा घरच्या कन्या खातोस, द्रौपदीला भाजीचं पान मागतोस, शबरीची उष्टी बोरं खातोस, सुदाम्याचे कोरडे पोहे खातोस. तू तर भक्तिप्रेमाचा भुकेला आहेस ना. माझी भक्ती कमी पडली का? सांग ना, कमी आहे का माझी भक्ती? आत्ताच्या आत्ता मी इथेच डोकं फोडून घेतो जर तू जेवायला नाही आलास तर. हा नैवेद्य जर मी वापस नेला ना, तर माझ्या आईला मुलगा म्हणून मी काय सांगू? माझ्या आई वडिलांना मी काय सांगू देवा सांग ना. त्याच्यापेक्षा मी इथे प्राण देईल, पण घरी वापस नैवेद्य नेणार नाही. देव मूर्तीतून प्रगट झाले आणि नाम्यासोबत जेवत होते. नाम्या संगे जेवे नोहे संकोचित, ज्ञानियाची भिंत अंगी ओढी, ज्ञानियाची भिंत अंगी ओढी, ज्ञानियाची भिंत अंगी ओढी. नामदेव आणि देव जेवण करत होते, पण देवानी सांगितलं, नामदेवा, मी तुझ्या सोबत जेवलो हे कोणाला सांगू नकोस. नामदेव घरी गेले. गोनाईंनी विचारलं, नामदेवा, नैवेद्य कुठे आहे? आई, देवानी खाल्ला. खरंच देवानी खाल्ला? रोज तुझे वडील जातात, भगवंताला नैवेद्य अर्पण करतात आणि घरी घेऊन येतात. आज तू कुठे टाकलास नैवेद्य? सांग नामदेवा. आई, हो ग, खरंच देवाने खाल्ला. तेवढ्यात दामाशेट्टी आले. दामाशेट्टीला पण कळलं. दामाशेट्टी म्हणतात, नामदेवा, खरंच देवाने खाल्ला? उद्या चल, माझ्या समोर तू देवाला खाऊ घाल. नामदेव आणि दामाशेट्टी मंदिरात गेले. नामदेवाने पूजा केली आणि भगवंताला जेवण्यास बोलवलं. भगवंत म्हणतात, आज नको, आज तुझे वडील आहेत. नामदेव म्हणतात, असा कसा कपटी रे तू? चल जेवायला, त्यांच्या समोर तुझा महिमा दाखव, अशाने तुझा महिमा वाढेल का? चल लवकर. देव आले आणि नामदेवासोबत जेवत होते. दामाशेट्टीच्या डोळ्यांनी दामाशेट्टीने बघितलं, खरोखर माझा मुलगा देवाला खाऊ घालतो. दामाशेट्टीला आनंद झाला आणि घरी येऊन गोनाईला वृत्तांत सांगितला.